जर मित्रांनो आपलं जर वजन जर खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तर मित्रांनो थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला वजन कमी करावं लागेल। कोलेजन असेल, ओमेगा 3 फॅटी ऍसिड असेल, त्याचबरोबर कोंड्रायटिन असेल किंवा ग्लुकोजामाइन असतील, हे जे काही न्यूट्रिएंट्स आहे, जे आपलं कार्टिलेज आहे ते मजबूत ठेवायला, ते जवान ठेवायला आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करत। मित्रांनो कोलेजन एक असं प्रोटीन आहे ज्याच्यामुळे आपलं कार्टिलेज बनायला किंवा कार्टिलेज बनवायला याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे मदत मिळत असते। त्याचबरोबर आपल्या स्नायूंची जी काही स्ट्रेंथ आहे ती सुद्धा वाढत असते। त्याचबरोबर इलास्टिसिटी जी आहे ती सुद्धा वाढायला याच्यामुळे चांगल्या प्रकारे मदत मिळत असते। कोलेजन आपल्याला माशांमधून असेल किंवा सिट्रस फ्रूट असतील, म्हणजेच त्याला म्हटलं जातं लिंबू असेल, संत्री असेल, याच्यातून आपल्याला ह्या गोष्टी मिळत असतात। ह्या जर गोष्टी मित्रांनो आपण आपल्या डाएट मध्ये किंवा रोजच्या आहारामध्ये जर ऍड केल्या तर निश्चित स्वरूपामध्ये हे जे काही कार्टिलेज आहे हे वाढवायला, याचं प्रोडक्शन वाढवायला आपल्याला चांगल्या प्रकारे हेल्प मिळत असते। आणि त्याच्यामुळे मित्रांनो जे काही कार्टिलेज आपलं कमी झालेलं आहे किंवा डॅमेज झालेलं आहे ते रिजनरेट व्हायला याच्यामुळे मदत मिळते। त्याचप्रमाणे मित्रांनो ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे आपल्याला मित्रांनो साल्मन फिश मधून असेल, नट्स असतील किंवा सीड्स मधून आपल्याला मिळत असते। याच्यामुळे इन्फ्लेमेशन सुद्धा कमी व्हायला, याच्यामुळे इन्फ्लेमेशन म्हणजे सूजन जी आहे ती कमी करायला मदत मिळत असते। त्याचप्रमाणे कार्टिलेज आहे ते रिग्रोथ करायला सुद्धा याच्यामुळे आपल्याला मदत मिळत असते। आता झाले मित्रांनो ही न्यूट्रिएंट्स, त्याचप्रमाणे अजून काय महत्त्वाचं आहे ती म्हणजे व्यायाम, एक्सरसाइज। आता मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही की हाय इंटेन्सिटी तुम्ही वर्कआउट करा, खरं तर तुम्ही जर होणारच नाही आणि जर केला तर मित्रांनो जास्त मित्रांनो तुमची गुडघेदुखीची समस्या वाढू शकते, सांधेदुखीची समस्या तुमची जास्त वाढू शकते। त्याचप्रमाणे काही रिसर्च मित्रांनो असं सांगतात की बाबा लो इम्पॅक्ट वर्कआउट असे काही वर्कआउट आहेत ज्याच्यामुळे सांधेदुखीची समस्या कमी होत नाही नुसती, तर जे आपले सांधे आहेत ते मजबूत करायला सुद्धा याच्यामुळे मदत मिळत असते। ऍक्च्युली लो इम्पॅक्ट वर्कआउट मध्ये नेमकं काय काय असतंय तर याच्यामध्ये असतं वॉकिंग असेल, स्विमिंग असेल, त्याचबरोबर सायकलिंग असेल, ह्या गोष्टी याच्यामध्ये ऍड होत असतात। जर तुम्ही स्विमिंग करत असाल तर पाण्याचा जो जेंटल रेजिस्टन्स आहे त्याच्यामुळे मित्रांनो त्या सांध्यांचा वर्कआउट चांगला होऊन जाईल। त्याचबरोबर मित्रांनो सायकलिंग सुद्धा तुम्ही करू शकताय। सायकलिंग मित्रांनो तुमची एकदम स्मूथ पायाची मूवमेंट होत असते आणि त्याच्यामुळे सांध्यांचा मित्रांनो तिथला तुमचा व्यायाम देखील होत असते। त्याचप्रमाणे पुढचा एक्सरसाइज करू शकता तो म्हणजे योगा। योगा सुद्धा मित्रांनो बेस्ट एक्सरसाइज, त्याच्यामुळे मेंटली हेल्थ तुमची आपली चांगली राहते, ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं। त्याचप्रमाणे खूप सारे आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडून येत असतात, त्याच्यामुळे फोकस चांगला राहत असतो योगामुळे। त्याचप्रमाणे आपल्या शरीराची जी काही फ्लेक्झिबिलिटी आहे ती सुद्धा इनहॅन्स करायला याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे मदत मिळत असते। योगा सुद्धा मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करत असते। खरं तर मित्रांनो हे लो इम्पॅक्ट एक्सरसाइजेस महत्त्वाचे आहेतच का, तर हो मित्रांनो काही रिसर्च असं सांगतात